आणि भयांना बोलतो भयांनी अशा मुलांना शिकवले माझ्याकडे तुम्ही काही आम्हाला मदत करू शकता का मुलांसाठी? कारण की भैयाचं कर्तृत्व एवढं छान आहे की आज मुलगा आपल्या आईला किंवा आपल्या परिवाराला जीव लावत नाही, पण भैयाचं एवढं कर्तृत्व छान आहे की भैया लहान मुलाचा जरी वाढदिवस असला तरी भैयाला कॉल केला तर भैया धावत येत आहे. आज त्यांचं कर्तृत्व एवढं महान आहे की त्यांनी खूप काही केलं समाजासाठी, त्यांचं कंटिन्यू कार्य आहे आणि ते इथून पुढे सुद्धा त्यांचं कार्य असंच चालू असणार आहे. आणि भैयाला लहान मुलांना जरी कॉल केला तरी भैया म्हणतात त्याला आज भैया आलोच मी, आणि 2 मिनिटात भैया तिथं जाऊन त्या मुलाचं समाधान करतात. हे खूप महत्वाचं आहे, कारण की कुणाचं जर समाधान होतंय त्यापेक्षा कर्तृत्व मी तर समजेल का कुठंही होऊ शकत नाही, कारण समाधान होणं खूप गरजेचं असतं. त्यामुळं भैया जे करताय हे भैयाचं कार्य खरंच खूप छान आहे आणि मी भैयाचा खूप मोठा फॅन आहे. कारण की भैया जे करताय त्यासारखे मौल्यवान कार्य कुणी करू शकत नाही. कारण की आई वडील आपल्या मुलांना भैया ते आपल्या आई वडिलांसारखं भैयाचं सुद्धा हात आपल्यावरती आहे. त्यामुळेच आपण सगळं काही असं समाजामध्ये जी माणसं आहेत जी कर्तृत्वान, जेणेकरून त्यांच्यामुळं आपल्याला सगळं मान सन्मान आणि काही गोष्टी आपल्याला भेटतात. त्यामुळं मी भैयांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो की भैयांनी आपल्या क्लासला एक गावठी भेट दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. भैयाच्या सुद्धा मी भैयाच्या श्रेणीमध्ये कार्यरत असणार आहे. थँक्यू, धन्यवाद.